महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील फुलंब्री पंचायत समिती समोर विहीर अनुदानाच्या वादातून शेतकऱ्याच्या आत्मदहनाचा प्रयत्न, वेळेत मध्यस्थीमुळे अनर्थ टळला। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे अनुदान दुसऱ्याच्याच खात्यावर जमा झाल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे एका शेतकऱ्याने थेट फुलंब्री पंचायत समिती समोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। एकनाथ साहेबराव चित्रक असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळेवर धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला। शेतकरी साहेबराव रखमाजी चित्रक यांच्या नावाने NRGS अंतर्गत विहीर मंजूर झाली होती आणि त्याचे अनुदानही शासनाकडून वर्ग करण्यात आले। मात्र प्रशासकीय घोडचुकीमुळे हे हक्काचे पैसे साहेबराव यांच्या खात्यात जमा न होता दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्यावर वर्ग झाले। आपले हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी साहेबराव यांनी MRGS चे APO भवरे यांच्याशी वारंवार संपर्क साधला। माझे पैसे चुकीच्या खात्यात गेले, ते त्वरित माझ्या खात्यात वर्ग करण्यात यावे अशी विनंती करत त्यांनी अनेक लेखी निवेदनही दिली। वारंवार चक्रा मारून आणि विनंत्या करून संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केले। न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या साहेबराव यांनी अखेर प्रशासनाला आत्मदहनाचा इशाराही दिला होता। मात्र संवेदनशीलतेचा अभाव असलेल्या कर्मचाऱ्यांनी या इशाऱ्याचीही दखल घेतली नाही। प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाला कंटाळून साहेबराव आज फुलंब्री पंचायत समिती समोर पोहोचले। त्यांनी संतप्त होऊन स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र सुदैवाने त्यांचे काही सहकारी त्याच वेळी घटनास्थळी उपस्थित होते। त्यांनी तात्काळ धाव घेत साहेबराव यांना रोखले आणि त्यांच्या हातातील डिझेलची कॅन हिसकावून घेतली। या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हक्काच्या पैशासाठी शेतकऱ्याला आत्मदहनासारखे पाऊल उचलावे लागत असल्याने दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्याचे पैसे परत मिळावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। एक वर्ष झाले पैसे देऊन 6 महिन्यापासून खेट्या मारतोय। तुम्हाला त्या दिवशी भावरला मी इथं मीटिंग मध्ये बोललो होतो आणि मला का बोलता म्हणे एमआरजीचा जो हेड आहे त्याला नाही बोलणार तर बोलणार कोणाला? पत्र दिलं म्हटलं ना तो। पत्र दिलं कधी तुम्ही? मी 6 महिन्यापासून चक्रा मारतो। पत्राने हे डायरेक्ट तिकडे डिझेल घेऊन राहिले। आता 8 दिवसापूर्वी तुम्हाला इशारा दिला मी। काय 8 दिवसापूर्वी इशारा दिला? तुम्ही उत्तर नाही दिलं तर मी 16 तारखेला गुरुवार रोजी मी आत्मदहन करीन। तुम्ही आज तुमची बघायची भूमिका आहे। पत्र दिलंय, तुम्ही काय झाले पत्र दिलं नाही त्याला मला काय माहिती? मला पत्र द्यायला पाहिजे, मला सांगायला पाहिजे। तुमचं पत्र द्यायला मला लेखी पाहिजे तुमच्याकडून। माझे तुम्ही पेमेंट कधीपर्यंत घेतात म्हणून काय पण इथला एखादा माणूस यायला पाहिजे त्याचं परत पाहायला कोण काय करू म्हणून किती तारखेला टाकलं तुम्ही पत्र? 10 तारखेला टाकलं। 10 तारखेला टाकलं, 10 तारखेला इथं पोस्टाची पावती ना आपल्याकडे पत्र टाकले। किती तारखेची? 14 तारखेला टाकलं साहेब तुम्ही। परवा टाकलं 10 ला पत्र दिले, 14 ला टाकलं। तुम्हाला पत्र देऊन इशारा देऊन मी तुम्ही 8 दिवस जर वेटन मॅच करत असेल त्याला काय अर्थ आहे? तोंडी सांगून तर जमलो। आमचे मित्र बी आहे, आमचे ऑपरेटर बी 6 महिन्यापासून चक्रा मारतो। यांनी एकदा माझं पत्र दिलं, मी तुम्हाला कळवलं सुद्धा की बाबा बँकवाले वैयक्तिक माझं पत्र घ्यायला तुम्ही ऑफिस पत्र पाठवा।